अहिल्यानगरच्या मनमाड नगर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे। राहुरी ते अहिल्यानगर हा रस्ता चालण्यासाठी सुद्धा आता शिल्लक राहिलेला नाही अशी स्थिती आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून महामार्ग जसा आहे तसाच आहे। जवळपास 65 ते 70 किलोमीटरच्या रस्त्याचं गेल्या 8 वर्षांपासून काम सुरू आहे। सध्या पावसामुळे इथलं काम ठप्प झालंय आणि प्रवाशांचा जीव सध्या धोक्यात आहे। इथला सगळा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या नगर मनमाड रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली पाहायला मिळते आहे। खरं तर या रस्त्याचं काम हे सुरू झालेलं होतं, मात्र सध्या पावसामुळे हे काम ठप्प आहे। त्यामुळे अशी खड्डेमय परिस्थिती जी आहे तर ती झाल्याचं पाहायला मिळतं। खरं तर या कामाला पुन्हा एकदा मंजुरी मिळाली, निधी मंजूर झाला आणि हे काम सुरू झालं। मात्र सध्या जर बघितलं तर या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याचे चित्र जे आहे तर ते पाहायला मिळत आहे। श्रेयवादामध्ये कुठेतरी हा रस्ता अडकले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर 70 किलोमीटरचा हा रस्ता आहे। या रस्त्यावरती शिर्डी आणि शनी शिंगणापूर असे जागतिक दर्जाचे 2 देवस्थान आहेत। हजारोच्या संख्येनं भाविक या रस्त्याने ये जा करत असतात। या रस्त्याने दररोज प्रवास करणारे प्रवासी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आता आम्ही या रस्त्याने रोज ये जा करतोय मागील 3 ते 4 वर्षांपासून। पण सर रस्त्याची परिस्थिती जशी ती आणि या रस्त्याचं काम वर्षातून जवळजवळ 4 वेळा होतंय, पण रस्त्याचं काम कुठल्याही प्रकारचं उच्च दर्जाचं होत नाही, निकृष्ट दर्जाचं होतंय। सर इथं महिन्यातून कमीत कमी 15 ऍक्सिडेंट होत आहे, पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही। आगामी काळात आपला सगळ्यात मोठा उत्सव कुंभमेळा येणार आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशातील जगभरातील भाविक या ठिकाणी येणार आहे आणि रस्त्याची दुरावस्था अतिशय निकृष्ट दर्जाची। तर मी आपल्या माध्यमातून जर हे झालं नाही तर संपूर्ण या रस्त्यावरील प्रत्येक गावातील नागरिकांना हे आवाहन करतो की येणाऱ्या 15 ऑगस्टला विळद पासून राहुरी कोलार पर्यंत प्रत्येक गावातील नागरिकांनी रोडवर यावे आणि एक चांगल्या प्रकारचे आंदोलन करावे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। यावर आम्ही 8 वर्षापासून हे खड्ड्या रोडचं काम चालू आहे, पण 8 वर्षापासून काहीच करत नाही। रोडवर असे खड्डे होतात आणि कितकं डास होतात, बाळ आमचं 8 दिवसाला ऍडमिट करावा लागतो। आमच्या काही रोज आम्हाला धुळीचा पण इतका त्रास आहे आणि सगळं गावातलं पण पाणी येतं, सारं रोडला त्याने खड्डे पडतात आणि पावसाच्या पाण्याने बी खड्डे पडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो।